रात्रीच्या वेळेत दोन मित्र कुठे या घाटासून खाली उतरत होते. महाडमधल्या कुटील ह्या गावातली ही घटना असा. घाटासून खाली उतरताना अचानक त्यांका रस्त्याच्या आडवं एक बैल दिसलो आणि त्यापासून त्यांच्यासोबत जा काय घडाक लागला तर ऐकन तुम्ही हादरून जाशाल. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी हे अनुभव आपल्याक पाठवल्याने तो आज तुमका सांगणार असय. त्यांचं नाव असा चेतन जाधव. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही माका असे व्हॉट्सअप नंबरवर टाका, म्हणजे त्यावर मी असे अनुभव सांगेन. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी चेतन जाधव. आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगतोय. आणि ह्यो अनुभव ह्या गावात खूप गाजलेलो असा. एका बैलामुळे जा का ह्या गावात घडला, ह्या घाटात असो का एक प्रकार घडलेलो असा ज्यामुळे ही गोष्ट खूप प्रचलित हा आणि त्याचो एक स्वतः मी अनुभव घेतलेलो असय. तोच आज मी तुमका सांगणार आहे. तुमच्यापैकी ह्या गावात जर कोण रवत असतील किंवा ही गोष्ट जर माहिती असत तर त्यांनी माका कमेंटमध्ये नक्की सांगा. तर झालं असा, माझा मित्र होतो अमोल गोडांबे आणि तो आणि मी आम्ही दोघजण त्या दिवशी घाटांखाली येत होतो. तेव्हाच हा प्रकार घडलो. पण तुमका सविस्तर गोष्ट मी सांगतोय. तर झालं असा, मी त्या गावात नवीन होतोय आणि मित्राचा आता माझं गाव होता महाडमधल्या कुटील या गावात तो राहायचो. तर एक दिवशी मी त्याच्या गावाकडे राहा केलेलं आहे. माका या गोष्टीबद्दल काडीची सुद्धा कल्पना नाही होती. मी त्याच्या गावात इलंय, काही दिवस राहिलोय आणि एक दिवशी आम्ही दोघजण जरा फिराक गेलो होतो. फिरान येईपर्यंत जरा उशीर झालो. काळ्या पडला होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. 8:30च्या दरम्यान आम्ही कुठी ह्या घाटासून खाली उतरत होतो. कुठी यो घाट तसं जास्त रहदारीचो नाही, खूप कमी वाहतूक ह्या भागात असता. तर त्या दिवशीसुद्धा रात्री आम्ही दोघेच जण एका मोटरसायकलवरसून घाट खाली उतरत होतो. मी स्वतः मोटरसायकल चालवत होतोय. माका अजिबात कल्पना नाही की पुढे जाऊन असा काही आमच्यासोबत घडत. माझो मित्र आणि मी आम्ही मस्त गप्पा मारत मारत घाट खाली उतरत होतो. तेवढ्यात मध्य घाटार इल्यानंतर अचानक माझो फोन वाजक लागलो. फोन वाजताच माका समजला की आईचो फोन असतलो, कारण दिवसभर आई फोनच करूक माका गावाक नाही, ज्यामुळे आईन माका फोन केला नसतलो. म्हणून मग मी गाडी हळू केलंय आणि बाजूक थांबवलंय आणि खिशातलो मोबाईल काढून पटकन बघितलंय. आईचोच फोन होतो. मग मी तो फोन पटकन कानाक लावून आईशी बोलाक लागलोय. जेमतेम 1 ते 2 मिनटं आमचं थंय बोलणं झालं. माझो मित्र आणि मी आम्ही दोघवले गाडीवरच बसन होतो. पण रस्त्याच्या कडेक मी फक्त गाडी थांबवलेलं आहे. फोनवर बोलत असताना अचानक माझ्या कानी एक आवाज पडाक लागलो. तो आवाज एका घंटेचा होतो. म्हणजे जेव्हा आपण गुरांच्या गळ्यात घंटी वगैरे बांधतो आणि ती गुरा चालल्यानंतर घंटी हळूहळू वाजता, तसं तो एका घंटेचा आवाज होतो. असं वाटत होता की एखादा ढोर आपल्या बाजून जाता. पण मी फोनवर बोलत असल्यामुळे मी एवढं काही लक्ष देऊक नाही. पण माझ्या मित्रान तो आवाज स्पष्ट ऐकल्यान. मग त्यानंतर माझं बोलणं वगैरे झाला आणि फोन खिशात ठेवत असताना मी सहज मित्राक विचारलंय, अरे तू आता घुंगरांचा आवाज येत होतो तर तू ऐकलं काय? कोण होता? खयचो बैल वगैरे गेलो काय? पण माझं मित्र काहीच बोलाक तयार नाही. खरा तर त्याची चांगली तणतणली होती, कारण तेका त्या घाटातली ही घटना चांगली माहिती होती. पण त्यांनी माका तेव्हा अजिबात कळाक देऊक नाही. मग त्यानंतर तो माका काही बोललो नाही. मी म्हटलं की असात एका जो प्राणी वगैरे गेलो असात, प्राणी म्हणण्यापेक्षा एखादा ढोर वगैरे गेला असात, कारण घाटाचो भाग पूर्ण जंगली, सुटारू कोणतं तरी बैल किंवा काहीतरी असात असं विचार करून मी उता सोडून दिलंय. आणि त्यानंतर मी गाडी चालू करून आम्ही परत त्या घाटान हळूहळू खाली उतराक लागलो. जरा अंतर खाली गेल्यावर
परत तसंच आवाज माझ्या कानी पडलो. एकाच घुंगुराचा आवाज खन 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 असं जोरात वाजत वाजत गाडीच्या बाजूसून पास होता. तो आवाज ऐकताच मी माझ्या मित्राक म्हणालोय, अरे कोण जाता बाजूसून? दिसत तर कोण नाही. ह्या वेळेकसुद्धा मित्र काही एक बोलाक नाही. तो एकदम शांत बसन होतो. मगातपासून आमची खूप बोलणी चालू होती, गप्पा गोष्टी आमचे चालू होते. पण जसं माझं तो फोन वाजलो तेव्हापासून माझं मित्र खूप घाबरलेलो. जणू तेका काहीतरी वेगळा जाणीव झाली होती. पण तेव्हा त्याने अजिबात माका तसं जाणवक देऊक नाही. त्यानंतर आम्ही अजून खाली गेलो. खाली गेल्यानंतर जो काय प्रकार घडलो त्या प्रकारात आमची तर चांगलीच तणतणली. मी काय एवढं घाबरक नाही, पण माझ्या मित्राक तर चांगलीच धडकी भरली. पण मगाशी तर फक्त घुंगुरांचेच आवाज येत होते. पण पुढे गेल्यानंतर आमका अक्षरशः रस्त्याच्या मधोमध आडवं एक पांढऱ्या रंगाचं मोठं असं बैल दिसाक लागलो. त्या बैलाक बघून मी गाडीचं वेग कमी केलंय, कारण रस्त्याच्या आडवं उभं असल्यामुळे गाडी तर पुढे नेऊ शकत नाही. पण जसं तो बैल दिसता तसं माझं मित्र पटकन घाबरान माका घट्ट मिठी मारूक लागलो. मी तेका म्हणालो, अरे झाला काय? तो माका एकच शब्द बोलाक लागलो की चल, थांबा नको थांबा नको, चलत राव. माका तेव्हा समजला की नक्कीच काहीतरी गडबडा. पण अजून माझ्या मनात हेच विचार होतो की कोणतं तरी सुटारू बैल असतलो, कारण असे घाटाने बैल प्राणी असे फिरतच असतात. मी तेका म्हणाले, एवढं कशा घाबरतं, बैल तर आणि मी गाडी बाजूसून काढूक लागलोय. पण त्या बैलाच्या मनात काय होता काय माहिती. तो बरोबर गाडीच्या समोर येऊन उभं राहायचो. ज्या दिशेने मी गाडी बाजूसून नेऊक जायचंय त्या दिशेने तो बैल आडवं यायचो. मी त्या मित्राक म्हणाले, हो बैल हा की कोण हा? रस्त्याच्या आडवंसारखं येता. मग मी तेका आरडान बाजू खाऊक सांगितलंय. हे हट हट असा करूक लागलोय. पण तरीसुद्धा तो बैल काय जागचो आला नाही. मी म्हणाले, आता करूया काय? मित्र तर कायच बोला नाही. तिची तर दातकेळीच बसली होती. मग मी आपलं थांबलोय आणि त्या बैलाक वायच हालाची वाट बघूक लागलोय. 5-1 मिनिटानंतर तो बैल थोडं हडेतडे सरकाक लागलो आणि जशी बाजूक जागा गावता तशी मी ती जागेचा लगेच वापर करून गाडी सुसाट बाजूसून बाहेर काढलोय आणि त्या बैलाच्या बाजूसून गाडी मी पुढे घेऊन गेलोय. माझ्या मित्रांचं त्या डोळ्यात झापून घेतल्यान त्यांनी त्या दृश्य बघूकत नाही, कारण तेका त्या बैलाची एक अशी गोष्ट माहिती होती जी माका माहिती नाही होती. त्या क्षणी जर माका त्या सगळा माहिती असता तर एवढी हिंमत मी केल्या येत नसतंय. मी अक्षरशः त्या बैलाच्या बाजूसून गाडी वेगान पुढे नेलोय आणि जसे आम्ही पुढे जातो तसं आमच्या कानी एक आवाज पडाक लागलो. तोच पायांचा टापांचा आवाज आमच्या गाडीच्या मागसून जोर जोरात येऊक लागलो. आमका कळाला की हो बैल आता आमच्या पाठी लागलो आणि तो इतको वेगान धावत होतो की खयच्या क्षणी तो आमच्या मागसून येऊन गाडी आदळता की काय अशी भीती वाटाक लागली. मी गाडीचं वेग वाढवलंय. मित्र म्हणालो, अरे पळ पळ पळ, थांबा नको, बैला. मी त्या भीतीन गाडी वेगान पळवूक लागलोय. घाट आणि उतार असल्यामुळे गाडीचं वेग खूप जास्त झालं होतं. खयच्या क्षणी वळण वगैरे चुकलं तर गाडी सरळ रस्तो सोडून गटारातच जाणार होती आणि एका बाजूक दरी आणि एका बाजूक मोठमोठे दगड. खयो गाडी जरी आदळली तरी आमचा काय खरा नाही होता. मी संपूर्ण घामान भिजलेलोय. कसो त्या वळणान गाडी खाली उतरवूक लागलोय आणि माझ्या गाडीचं एक जवळजवळ 50-60च्या आसपास होतं. पण तरी देखील मागसून पळणार तो आवाज काय थांबा नाही. त्या बैलाची गतीसुद्धा आमच्या गाडी एवढीच होती आणि एवढ्या उतारान बैल कधी धावत नाही, कारण बैलांचं शरीर एकदम अवाढव्य आणि इतका वजा घेऊन बैल कधी उतारान इतके पळाक शकत नाही. तो वेगळ्याच प्रकारचं बैल होतं. तेव्हाच माका शंका इलेली की हो बैल साधंसुधं नाही. पण तरी देखील एक मन माझं म्हणत होता की कदाचित असाक शकता ह्या बैलांका घाटाबेटाची सवय असता, ज्यामुळे ते कशे पळतात. म्हणून मी एका मनाक सावरलेलं आहे आणि धीर करून कशी बशी गाडी त्या घाटान खाली उतरत होतंय. जवळजवळ 3-4 मिनटं आमच्यासोबत तो प्रकार घडलो. तो बैल सतत आमच्या मागसून धावलो आणि अचानक तो आवाज येऊचं थांबलो. माझा मित्र मागसून सतत स्वामींच्या नावाचं धावू करत होतो. सतत श्री स्वामी समर्थ असं जप त्यांनी सुरू केल्यानं होतं. तेव्हाच मका कळाला की नक्कीच काहीतरी गडबडा. पण तरीसुद्धा मी काय हार मानूक नाही. मी न घाबरता
गाडी अशी वळणा अशी नेऊक लागलंय आणि तो आवाज थांबल्यावर थोडंच जीवात जिविलो. म्हाका समजला की आता कदाचित संकट टळला. म्हणून मग मी पुढे जाऊन गाडीचो वेग कमी केलाय. नाहीतर उगाच काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला तर आणि उगाच काहीतरी व्हायचा. म्हणून मग गाडीचो वेग कमी करून मी हळूहळू खाली उतराक लागलो. घाट आता संपाकच चिलो होतो. आम्ही म्हटलो की आता कसं तरी हो घाट उतरांदे, घाट संपलो की मग काही भीती नाही. असं म्हणतच आम्ही खाली खाली सरकत होतो. आणि घाट संपता अचानक जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आमच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. कारण ह्या वेळेक सुद्धा आमका समोर एक पांढरट आकृती दिसाक लागली. आम्ही जरा लांब होतो, पण जशी गाडी आमची थंय जवळ जाऊन पोचता तेव्हा जशी गाडीची हेडलाईट त्या समोरच्या पांढऱ्या आकृतीवर पडली तेव्हा आम्ही बघितलंय तर तो बैलच होतो. पण ह्या वेळेक त्या बैलाचो आकार इतको मोठो होतो की अक्षरशः एक मोठो 2-3 बैल कसे असतील एकत्र तसं एकदम अवाढव्य बलाढ्य अशा शरीराचो तो बैल होतो. आणि इतको मोठो बैल मी माझ्या आयुष्यात कधीच बघूक नाही. म्हणजे एवढं बैल असा कस शकत नाही, इतकी त्याची साईज होती. पांढरोफट शिंगा ही मोठी लांब लचक आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळाच काय तर दिसत होता. आम्हाका तेव्हाच समजला की हो काहीतरी भयंकर प्रकार हा. आतापर्यंत मग माझ्या मनात खूप सावरलंय की आता काय नाही सुटलं. पण जेव्हा मी त्या बैलाक बघितलंय तेव्हा माका कायच सुधारलं नाही. मी गाडी थंयच्या थंय थांबवलंय आणि कसलोच विचार न करता गाडी थंयच्या थंय वळवून मी घाटाच्या विरुद्ध दिशेने चढाक लागलोय. म्हणजे आधी आम्ही घाट उतरत होतो आणि एकदम पायथ्याशी इलेलो आणि तेवढ्यात ह्यो सगळं प्रकार अचानक घडल्यामुळे मी घाबरान गाडी वळवलंय आणि घाटाच्या वर चढवक लागलोय. आणि त्यानंतर आम्ही दोघवले देवाचा नामस्मरण करत स्वामींका हाक देत आम्ही घाट चढाक लागलो. आमका वाटलेलं की वाटेत परत तो बैल येतलो, पण नशीब आमचं इतक्या चांगला होता की तो वाटेत परत बैल खयच दिसाक नाही. आम्ही संपूर्ण घाट चढान वरती पोचलो आणि वरती गेल्यानंतर थोडं आमच्या जीवात जिविलो. पण त्यानंतर आमका अजिबात दोघांका घाट रात्रीचो खाली उतरायची अजिबात हिंमत झाली नाही. मग माझ्या मित्रान आपल्या वरच्या एका मित्राक फोन लावल्यान आणि तेका तो म्हणालो की असं प्रकार हा, आमच्यासोबत असं एक प्रकार घडलो हा, त्यामुळे आजची रात्र आमची खैतरी सोय कर. त्यांनी आमका सरळ त्याच्या घराकडे बोलवल्यान. घराकडे बोलवल्यानंतर आम्ही त्याच्या घराकडे गेलो आणि ती रात्र संपूर्ण त्याच्या घराकडे काढलं. आणि मग जेव्हा सकाळ झाली थोडा उजाडला तेव्हा आम्ही मग गाडी घेऊन परत त्या घाटान खाली येलो. सकाळी एवढी काय भीती वाटाक नाही, गाडी तर नाही होते, पण उजाडलेला असल्यामुळे एवढी काय भीती वाटली नाही. आम्ही कसे बसे तरीसुद्धा घाबरत घाटान खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर जेव्हा मित्राचं घर गावला तेव्हा खरं माझ्या थोडं जीवात जिविलो. तेव्हा अखेरीस मी सुटकेचं श्वास सोडलोय आणि घराकडे जसं मी पाऊल ठेवतोय तसं मी सगळ्यात पहिलं माझ्या मित्राक प्रश्न विचारलोय की हो सगळं काय प्रकार होतो आणि ह्या बैलाचं काय नेमकं विषय हा. तेव्हा त्यांनी माका एक गोष्ट सांगितल्यान. तो म्हणालो, अरे हो कुठे जो घाट हा तो ह्या बैलाच्या आत्म्यासाठी खूप गाजलेलो हा. बऱ्याच लोकांका त्या घाटात तो बैल दिसता. त्या बैलासोबत एक असं प्रकार घडलेलो, तो कधीतरी त्या घाटानंच येत असताना पाय वगैरे घसारलो आणि तो घाटात खाली पडलो आणि त्याका खूप लागला होता, पण त्याका काढूक कोणीत नाही. शेवटी तो थंयच त्या झाळकटीत पडान मेलो. आणि तेव्हापासूनच तो बैल अधरून त्या घाटात लोकांका दिसता. आणि नुसतं दिसतच नाही, बऱ्याच लोकांचे त्या घाटात अपघात झालेले असत. कधी अचानक तो बैल धावत गाड्याच्या समोर यायचो आणि घाटात वेगान असलेली गाडी त्याका जाऊन ठोकायची आणि माणूस गटरात जाऊन पडायचे. इतके थंय भीषण अपघात होतात. तो घाट इतको डेंजर हा की तुमका आजूबाजूच्या लोकांका ह्याबद्दल चांगलीच माहिती असत. मग त्यानंतर मी सुद्धा खूप घाबरलोय, कारण तो आमचं वेळ चिलो होतो. तो बैल आमका मारूक चिलेलो, पण नशिबासारखे आम्ही वाचलो. मग त्यानंतर माझ्या मित्रान हे सगळं प्रकार घरच्यांका सांगितल्यान. घरचे खूप घाबरले आणि सगळ्यात आधी ते आमका ओरडाक लागले की एवढ्या रातची तुम्ही त्या घाटान कशा केलास आणि एवढ्या उशिरापर्यंत कशाक फिराक गेला होतास. कारण तो घाट इतको डेंजर होतो की शक्यतो संध्याकाळनंतर त्या घाटान कधीच कोण येत नाही, कारण अधरून तो बैल लोकांका दिसता. बरीच लोक थंय घाबरलेली सुद्धा असत.
इतको तो भयंकर घाट हा. मग त्यानंतर लगेचच मित्राच्या घरच्यांनी आमका एका मंदिरात वगैरे जाऊक सांगितल्याने गावातच ना मंदिर होतं. थंय गेल्यावर आम्ही पाया वगैरे पडलो आणि देवीचा आशीर्वाद घेतलो. आणि थंय एक पुजारी होते, त्यांका आम्ही ही गोष्ट सांगितलं. तेव्हा ते पुजारी आमका जा काय बोलले तर अजूनही म्हाका चांगला आठवता. त्यांनी सरळच आमका सांगितल्याने की त्या दिवशी तुमचा मरण अठळ होता, तुमची येळ इली होती. पण काळ नाही, त्यावेळी जर चुकानसुद्धा तुम्ही थैसून अजून खाली गेला असतास किंवा त्या बैलाच्या जवळपास जाऊचा प्रयत्न केला असतास तर तो बैल तुमका खड्याच्या खडे उडवून टाकणार होतो आणि तुमचं मृत्यू ते अठळच होतं असं त्यांनी आमका सांगितल्याने. पण खयचो देव आमच्या साथीर होतो काय माहिती. तेव्हा म्हाका अचानक सुचला आणि इतको खाली उतराव नेलेलो घाट आम्ही परत चढान वरती गेलो. सहसा ज्या जवळा त्या ठिकाणी माणूस जाऊक बघता घाट जेमतेम सपलोच होतो आणि पायथ्याशी आमच्यासोबत हे सगळं प्रकार घडलो. पण तेव्हा माझ्या मनात इला आणि मी तो घाट चढान परत वरती गेलो आहे. म्हणूनच आम्ही त्या दिवशी वाचलो. कदाचित या सगळ्या देवानंच माझ्या डोक्यात टाकल्यान आणि आमका त्या संकटातून बाहेर काढल्यान. त्यानंतर आम्ही त्या पुजाऱ्यांचे वगैरे आशीर्वाद घेतलो आणि देवीचं अंगार वगैरे लावून आम्ही घराकडे येलो. घराकडे येल्यानंतर मित्राच्या आईन थोडा आमचं ओवाळून वगैरे काढल्यान जेणेकरून जर थैचा काय असत तर त्या लागू नये. पण नंतर आमच्यासोबत परत काय असं वाईट प्रकार घडलो नाही ना. तो परत त्या घाटात आमका कधी बैल दिसलो. पण ह्या सगळ्या प्रकारापासून आम्ही रातचे कधीच त्या घाटान प्रवास करूक नाही. दिवसाचं मात्र आम्ही करायचो कारण बाकी काय पर्याय नाही होतो. पण त्या रात्री मी आणि माझ्या मित्रान जो काय ते अनुभव घेतलं होतं तो अजूनपर्यंत आम्ही विसराक शकलो नाही. इतको तो भयंकर अनुभव होतो. म्हणून तो घाट खूप डेंजर मानलं जातं आणि अजूनही लोक थैसून रातची योग घाबरतात. त्या घाटावर जास्त रहदारी नाही, पण जिकून लोक जातात ती घाबरानच असतात. कारण तो बैलाचो आत्मो अजून ते भटाकता. कधी तो बैल आडवो येत आणि कधी काय होईत तर सांगाक येत नाही. तर असं काहीसं मी त्या दिवशी घेतलेलो एक भयंकर अनुभव असा. या घाटात खूप लोकांनी अनुभव घेतल्याने आहेत. तुमच्यापैकी असं कोणी प्रकार अनुभवला असाल तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी आज पुरतं एवढाच. तर मित्रांनो असं काहीसं होतं. आपले सबस्क्रायबर चेतन जाधव यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशी गोष्टी ऐकतील. आणि अजूनही तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता. आणि हो आउटडोअरचं व्हिडिओ कसं वाटलं तो सुद्धा नक्की कळवा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागात. आणि मागच्या आउटडोअर व्हिडिओत तुम्ही जो काय प्रतिसाद दिलास त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच भयानक ठिकाणी जाऊन तुमका अनुभव ऐकायचे असतील तर अजून लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे जर अनुभव माझ्याकडसून ऐकायचे असतील तर नक्की व्हॉट्सॲपवर माका ते पाठवा. व्हॉट्सॲप नंबर तुमका खाली दिसत असत. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागात. शुभरात्री.